रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाला 34 लाख रुपयांचं अत्याधुनिक कलर डॉपलर सोनोग्राफी मशीन देण्यात आलंय। त्यामुळे महिला रुग्णांची मोठी सोय झाली आहे। रोटरी हेरिटेजचं कार्य प्रेरणादायी आणि आदर्शवत असल्याचे उद्गार महापौर रूपाराणी निकम यांनी काढले। कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात प्रसूतीसाठी अनेक गर्भवती महिला दाखल होतात। किंबहुना सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी हे रुग्णालय आधारवड आहे। अशावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज यांच्या वतीनं सावित्रीबाई फुले रुग्णालयाला अत्याधुनिक कलर डॉपलर सोनोग्राफी मशीन देण्यात आलंय। त्यासाठी अमेरिकेतील रोटरी क्लब ऑफ मायामी एअरपोर्ट यांचं सहकार्य मिळालंय। 34 लाख रुपयांच्या या मशीनसाठी आवश्यक असलेली सुसज्ज सोनोग्राफी रूमही बांधण्यात आली आहे। या सोनोग्राफी मशीनचं लोकार्पण महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या हस्ते झालं। या प्रकल्पासाठी पूजा गांधी, श्रुती मंत्री आणि प्रशांत मेहता यांचं विशेष योगदान लाभलंय। तर डॉक्टर अभिजित वज्रमुष्टी, प्रसाद मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्णत्वास आलाय। रोटरी क्लब ऑफ हेरिटेजचं कार्य नेहमीच समाजाभिमुख आहे, त्यामुळे समाजातील गरजू घटकांना मोठा आधार मिळालाय असं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं। रोटरीच्या माध्यमातून यापुढेही आणखी काही समाजोपयोगी प्रकल्प राबवण्याची ग्वाही माजी प्रांतपाल शरद पै यांनी दिली। यावेळी माजी प्रांतपाल अरुण भंडारे, प्रशांत मेहता, प्रशांत कुलकर्णी, चेतन ओसवाल, मिलिंद करमळकर, पिपिन जाजू, विवेक पाठक, अमित पाटील, नीतू उदयपुरिया, कुमार परमार, धनंजय थोरात यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते।